नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय आरोहीला म्हणतो की आरोही अगं जा ना, तू आता अगदी जा, आई येईलच. आणि आईचा लूक तू केलेला आहे ना, त्यामुळे आता अक्षय आरोहीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आरोही मात्र आता कुठेही स्टेजवर जायला तयार नसते, कारण तिला भाषण करण्याची वेळ आता तिची आलेली असते. आता मॅडम तिचं नाव घेत असतात. सर्वजण आता आरोहीसाठी टाळ्या वाजवत असतात. परंतु आरोही आपल्या रमाची वाट पाहत असते की आपली आई केव्हा येईल. आता आपण तिच्यासारखा लूक केलेला आहे, मग तिने तर यायला हवे, म्हणून ती अगदी आतुरतेने रमाची वाट पाहते. अक्षय मात्र आता आरोहीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, तिला समजावतो, आईविषयी तिला सांगतो, पण तरीसुद्धा आरोही जायला तयार नसते. सगळेजण आरोहीकडे एकटक पाहतात, तिला टाळ्या वाजवतात. शेवटी आता मागे बघत ती दबकत पावलांनी स्टेजवर भाषण द्यायला जायला निघते. आर्था तिला अगदी डन करत असते. आरोहीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. आता ती अगदी स्टेजवर पाऊल टाकते, ती पण अगदी खाली मान घालत. आता अण्णाही तिला अगदी खुणावतात की जा म्हणून. आता आरोही स्टेजवर येते आणि भाषण करण्यासाठी माईक हातामध्ये घेते, परंतु तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे नाराजगी असते. त्यावर आता मॅडम आरोहीला विचारते की आरोही अगं बाळा, सांग ना, तू कुणासारखी तयार होऊन आलेली आहे. तरी सुद्धा आरोही उत्तर देत नसते. आरोही फक्त अगदी बघत असते. आता अण्णा सुद्धा म्हणतात की आरोही अगं बोल ना बाळा, कुणासारखी तू तयार होऊन आलेली आहे, बोल बरं लवकर. सगळेजण आरोहीकडे पाहत असतात की आरोही का काहीच उत्तर देत नसेल. आता मॅडम सुद्धा आता अगदी पाहत असतात की काय झालं असेल आरोहीला. सगळ्यांना आता हा एक मोठा प्रश्न पडतो. अक्षय आता आरोहीकडेच पाहत असतो. इतकं समजावून सुद्धा आरोही काही उत्तर देत नाही. आणि ही रमा कुठे गेली, रमा कुठे राहिली. त्यावर आता आरोही फक्त रमाला शोधत असते. इकडे तिकडे बघत असते की कुठे आई दिसेल. अक्षय आता आरोही जवळ पुन्हा येतो. अक्षय आरोहीला म्हणतो की अगं आरोही बोल ना बाळा. बघ आरोही अगं घाबरू नकोस, बोल तू. म्हणून अक्षय तिला बोलण्यासाठी खूप असं तयार करत असतो. तरी सुद्धा आरोही रमासाठी थांबलेली असते. सर्वजण मात्र पुन्हा आरोहीला टाळ्या वाजवतात. तर आता तरी सुद्धा आरोही बोलायला तयार नसते. मॅडम म्हणतात की आरोही, ए आरोही अगं बोल ना बाळा. त्यावर आता अण्णा म्हणतात की काही हरकत नाही, ती नंतर बोलेल, काही हरकत नाही. तर अक्षय आरोहीकडे पाहतो. आरोही लगेच आता जो माईक आहे तर तो मात्र अक्षयच्या हातात देते. अक्षय पिवांच्या हातात देतो आणि काही हरकत नाही असे म्हणतो. आणि आता आरोही खाली अगदी रडतच उतरत असते. आता इकडे तिकडे बघते, समोर आता तिला रमा येताना दिसते. आरोही मात्र आता लगेच थांबते, डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि रमाकडे एकटक पाहत असते. रमा आता तिच्यासमोर येऊन उभी राहते. 2 वेण्या घातलेली रमा सुद्धा अगदी हुबेहूब अगदी आपल्या आरोहीसारखी दिसत असते. आरोही आपल्या आईला पाहते तर काय, तिच्यामध्ये आता एक अशी वेगळीच शक्ती जागृत होते. तेव्हा रमा आरोहीला लांबूनच खुणावत असते की बाळा हे पग बोलायचं, जा लवकर तू बोल. आता आरोही तिच्याकडे पाहत असते आणि अक्षय आता लगेच आरोहीकडे आणि रमाकडे पाहतो. आता रमाला बघून त्याला धक्काच बसतो की शेवटी रमा 2 वेण्या घालून आलीच म्हणून. तेव्हा आता रमा तिला 2 वेण्याबद्दल खुणावत असते, आपल्या वेण्यांना हात लावते आणि आरोहीला सांगत असते. अक्षयला मात्र आता रमाच्या 2 वेण्या बघून आता त्याने एकदा अगदी भूतकाळामध्ये ह्या रमाच्या 2 वेण्या घातलेल्या असतात आणि ते सर्व काही आता त्याला आठवते की आता तो रमाच्या 2 वेण्या कसे घालतो. आता तो मोबाईलमध्ये टाईप करतो आणि रमासमोर तो मोबाईल धरतो आणि स्वतः आपल्या हाताने रमाच्या 2 वेण्या तो बांधतो. आता मात्र रमा तिला कसं बोलायचं, काय बोलायचं हे हातवारे खुणावून सगळं काही सांगते. आरोही लगेच आता बोलायला तयार होते. सगळ्यांना खूप असा आनंद होतो. आरोहीचा चेहरा खुलतो. अक्षय म्हणतो की आता आरोही बोलते. आता आरोही लगेच माईक हातामध्ये घेते आणि आता स्टेजवर पुन्हा येऊन उभी राहते आणि म्हणते की हे बघा, आज मात्र मी माझ्या आईसारखी तयार होऊन आलेली आहे. तर आता हे बघितल्यानंतर रमाला खूपच आनंद होतो. रमा डोळे भरून आपल्या आरोहीला पाहत असते. मी माझ्या आईसारख्या 2 वेण्या घातल्या आणि ह्या 2 वेण्यावर माझा बाबा प्रेम करत होता अगदी मनापासून, कारण त्याला कळले होते की ती सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. आता अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघतात, दोघांचेही डोळे भरून येतात. त्यानंतर आता आरोही जे बोलते तर अक्षय अगदी तिच्याकडे सुद्धा बघत असतो. आता आरोही सगळ्यांसमोर आपल्या अक्षय आणि रमाची स्टोरी सांगायला सुरुवात करते की आता माझा बाबा माझ्या आईवर अगोदर प्रेम करत नव्हता आणि त्यावेळेस मात्र आता रमा आणि अक्षयच्या लग्नाचे क्षण ते दोघांना आठवतात. तेव्हा अक्षयला ते आठवते की तो मात्र तिच्यावर कधीही अगदी मनापासून प्रेम करणार नव्हता, कारण त्यांच्यामध्ये काहीही साम्य नाही आणि ही 2 वेण्या कधी आपल्याला समजून घेणारच नाही, कारण त्यांच्यामध्ये कायम वाद असतात.
असतात, ती साधी त्याची मैत्रीणसुद्धा होऊ शकत नाही म्हणून तो तिच्यावर प्रेम कधीही करणार नसतो. परंतु आज त्याने तिच्याबरोबर लग्न हे जबरदस्तीने केले असते, अगदी कुणाच्या तरी म्हणजे आईच्या सांगण्यावरून. जेव्हा त्यांचं लग्न झालं आणि तेव्हा त्याला कळलं की आई ही वेगळी आहे, तिचा स्वभाव सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे, तर तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केलं. आता हे सगळे काही घडलेले मागचे क्षण आहेत तर ते अक्षय आणि रमाला आठवतात. एकदा जेव्हा ते आता रमाच्या आईच्या घरी गेलेले असतात तर तेथे ते राहतात. आता मात्र अक्षयला खूप गरम होत असतं. रात्रभर रमा त्याला अगदी आपल्या पेपरच्या हवेने मात्र वारा घालत असते. तर आता अक्षय तिला म्हणलेलं असतं की 2 महिन्या अगं हे तू कुठपर्यंत करत राहशील. तेव्हा रमा त्याला म्हणलेली असते की रात्रभर. तो क्षण त्यांना आठवतो. तर एक दिवस मी तिच्या आईच्या घरी राहिलो होतो, तर एक माणूस म्हणून ती खरंच माझी किती काळजी घेते, किती जपते मला. आणि ही मुलगी कायमची लग्न करून आमच्या घरी आली तरी सुद्धा कसलाही विचार न करता मी फक्त आणि फक्त तिच्यावर ओरडत राहिलो. हे क्षण मात्र आता अक्षयला आठवत असतात. त्यावर आता लगेच आता आरोही म्हणते की खरंच माझी आई सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. तिला जे काही जमतं ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. ती मनापासून हसते. लोकांची सेवा केल्यानंतर तिला खरंच खूप मनापासून आनंद मिळतो. माझी आई सगळ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करते. अभिमान वाटतो की मी तिची मुलगी आहे म्हणून आणि मला माझ्या आईसारखंच बनायचं आहे. आता हे ऐकून रमाच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू येत असतात आणि अक्षयचे डोळे सुद्धा आता भरून येतात. माझी आई सगळ्यावर प्रेम करते आणि परंतु मला एक गोष्ट कळत नाही की ती माझ्या बाबाचं प्रेम का समजून घेत नाही. त्यामुळे माझी एकच इच्छा आहे की माझ्या आईने बाबाचं प्रेम समजून घ्यावं आणि त्याला आय लव्ह यू असं म्हणावं. आता अक्षय आरोहीकडे रागाने बघतो. आता रमा मात्र पाहतच असते. आता सर्वजण आता आरोहीचं हे बोलणं ऐकत असतात. आरोही रमाकडे पाहत असते आणि अर्थाला तर खूपच आनंद होतो. आता आरोही सगळ्यांसमोर सांगते की मला पूर्ण खात्री आहे की माझी आई आहे ना, ती नक्की माझी इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होत टाळ्या वाजवतात. तेव्हा आता आरोही धावतच आपल्या रमाकडे पळतच जाते आणि आता मात्र सगळे पाहुणे आहे अण्णा ही सगळेजण आता आरोहीचं कौतुक करतात. चक्क पाहुणे म्हणतात की खरंच खूपच छान आईचं ह्या मुलीने वर्णन केलेलं आहे. तर सर्वजण आरोहीला टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता पुढचा जो विद्यार्थी आहे तर त्याची वेळ येते. मॅडम त्या मुलाचं नाव घेतात आणि त्याला स्टेजवर अगदी 2 शब्द आपल्या आई आणि वडिलांविषयी बोलायला बोलावतात. त्यानंतर आता गोलूची वेळ येते. आता गोलू सुद्धा छान असा स्टेजवर बोलतो. त्यावर आता आरोही रमाला विचारत असते की आई तू बाबाला आय लव्ह यू म्हणशील ना, कर बरं प्रॉमिस, कर लवकर. आता अक्षय आणि रमा आरोहीकडे बघत असतात. ते ना आई प्रॉमिस दे बरं. म्हणून आरोही तिचा हात आपल्या हातात धरते आणि रमा तर तिच्याकडे बघतच असते. शेवटी आरोही आता रमाचा हात आपल्या हातामध्ये घेते. आईने प्रॉमिस दिलं म्हणून आता आरोही खूपच खुश होते आणि गोड असे रमाचे ती पापे घेते आणि म्हणते की हे बघ आई, अगं तू आता मला प्रॉमिस दिलं ना, मग शेवटी तुला आता बाबांना आय लव्ह यू म्हणावंच लागेल. हे प्रॉमिस पूर्ण करावंच लागेल. आता रमा अक्षयकडे बघत असते आणि अक्षय रमाकडे. आरोही मात्र आता रमाला घट्ट असे मिठी मारते. रमा तिच्या मिठीत येते आणि खूप रडत असते. इतकी रडत असते. अक्षयकडे बघते आणि अक्षय सुद्धा आता हे दोघी मायलेकींना पाहतो. त्याचे सुद्धा डोळे आता भरून येतात. रमा रडतच तेथून जायला निघते. अक्षय तिच्या मागे धावतच येतो, रमा ए रमा करत. परंतु रमा मात्र काही थांबत नाही. रमा रडतच आता तेथून जायला निघते. त्यानंतर मात्र आता अक्षय तिच्या मागे धावत असतो. तेवढ्यात अण्णा हे अक्षयला अक्षय देवधर ओ देवधर म्हणून आवाज देतात आणि त्याला थांबवतात. अक्षयचं पूर्ण लक्ष रमाकडे असते. आता म्हणजे अण्णा म्हणतात की ओ देवधर, अहो तिकडे कुठे लक्ष देतात. आणि हे बघा आजचा मेनू खरंच खूप छान होता, अगदी कौतुक करण्यासारखा, खूपच छान वाटला. म्हणून आता अक्षयने बनवलेल्या जेवणाचं आता अण्णा हे कौतुक करत असतात. परंतु तरीही अक्षयचं लक्ष आता रमाकडेच असते. तो सारखा सारखा तिकडेच पाहत असतो. अण्णा विचारतात की आरोही तुमची मुलगी आहे का, मग तुम्हीच तिला सांगितलं का रमासारख्या असे 2 वेण्या घालून तयार हो म्हणून. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा सर, मी काही सांगितलेलं नाही तिला जसे वाटले ती तयार झाली. अण्णा म्हणतात की कसं शक्य आहे, तिला कसं वाटलं, ती मनाने कशी तयार झाली. आणि तेवढ्यात साई तेथे येतो. साई म्हणतो की हे बघा अण्णा ऐका, यात अक्षयची काही चूक नाही, तर त्याने मुद्दामून काही केलेले नाही. आणि साई अक्षयला म्हणतो की अक्षय तू जा बरं. अक्षय धावतच निघून जातो. तर अण्णा साईवरच ओरडतात, साई हे सर्व काय चालले. तर आता अक्षय देवधर यांच्याशी बोलत होतो.
त्यावर तर साई म्हणतो की हे बघा अण्णा, अक्षयने खरंच हे मुद्दामून नाही केलेले, हे मी तुम्हाला खरंच सांगतो. त्यावर तर अण्णा म्हणतात की अरे काय खरं सांगतो तू साई, अरे काय बोलतो नक्की. त्यावर आता लगेच साई म्हणतो की हे बघा, अरे अक्षयने कितीही काही जरी सांगितले तरी सुद्धा रमाच्या मनात मात्र काही नाही. तेव्हा आता साई हे सर्व सांगत असताना हसत असतो. आता अण्णा विचारतात की अरे रमाच्या मनात काही नाही म्हणजे तू असं नक्की का बोलतो, काय बोलतो तू नक्की, तुला काय म्हणायचं आहे तर, आणि काय असा खुदुखुदू हसतो गालातल्या गालात. साईला इतका आनंद झालेला असतो की त्याने दिलेली साडी रमाने घातली मग नेसली म्हणून त्याला इतका आज आनंद झालेला असतो आणि तेच आता तो अण्णांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता अण्णा विचारतात की साई अरे काय झालं तुला नक्की, तू इतका का हसतोस, अरे रमाच्या मनात काय नाही आणि तुझं हे हसणं असं नक्की काय आहे. त्यावर तर साई म्हणतो की सांगतो हे बघा चला तिकडे कॅबिन मध्ये चला. तर अण्णा म्हणतात की कुठे, तेव्हा आता साई म्हणतो की चला तर खरी. शेवटी अण्णांच्या हाताला धरतो आणि तो आता त्यांना घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे रमा मात्र रोडने एकटीच चाललेली असते. रमाचं कुठेही लक्ष नसतं. रमा तोच विचार करत असते, आरोहीला मी आता जे यांना आय लव्ह यू म्हणण्याचं प्रॉमिस केलेलं आहे आता मात्र काय करू. आणि मी जरीही अगदी 2 वेण्या घालून जुनी रमा तयार अगदी झाले असेल पण तरी सुद्धा त्यांना हे सर्व कसं म्हणणार आहे, मी कसं आय लव्ह यू म्हणणार त्यांना. त्यांच्यावर माझं खरं प्रेम तर आहे परंतु ते तर आता मोह ऑन होतात. हे बघ रमा तू आता हे सगळं नाही सांगू शकत. म्हणून रमाला आता खूप टेन्शन येत असते आणि हे सगळं करून मी अण्णांना काय उत्तर देणार आहे बरं. आता रमाला टेन्शन सुद्धा खूप येते आणि आता तिला उन्हाचा सुद्धा खूप त्रास होत असतो. आता ती सूर्यावर अगदी आपला असा हात वर धरते आणि आपल्या चेहऱ्यावर पडणारं ऊन मात्र अगदी झाकण्याचा प्रयत्न करते. पण रमाला खूप त्रास होत असतो. ती आता ह्या सगळ्याचा विचार करते, अक्षयला आय लव्ह यू कसं म्हणायचं, अण्णांना काय उत्तर द्यायचं, असे अनेक आता प्रश्न तिला पडतात. आणि आरोहीला तर प्रॉमिस देऊन बसले, मग नक्की काय करायचं. आणि तेवढ्यात आता रमा ही चक्कर येऊन खाली पडणार, तोच लगेच अक्षय तेथे येतो आणि अक्षय मात्र रमाला धरतो. रमा आता बेशुद्ध पडलेली असते. तिला रमा रमा करून खूप उठवत असतो पण रमा आता काही उठायला तयार नसते कारण तिला चक्कर आलेली असते. आता अक्षयचा जीव अगदी पूर्णपणे खालीवर झालेला असतो. नक्की रमाला काय झालं असेल म्हणून त्याला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे साई आणि आता हे अण्णा इकडे कॅबिनमध्ये येतात. आता मात्र अण्णा हे साईला म्हणतात की काय नक्की सांग आता तुला काय म्हणायचं होतं, तू का हसत होता, आता हे सगळं तुला कॅबिनमध्ये येऊन सांगायचं होतं, मग आता आपण आलो ना कॅबिनमध्ये मग सांग मला. आता अण्णा खूप विचारत असतात. साई म्हणतो की अण्णा सांगतो, प्रयत्न करतो ना अण्णा मी. तेव्हा आता साई परत म्हणतो की अण्णा रमाने मला, आता पुन्हा थांबतो. अण्णा म्हणतात की अरे रमाने काय केलं तुला साई, अरे सांग ना पूर्ण नक्की काय झाले, अरे बोल ना पटकन. तेव्हा आता साई म्हणतो की हो सांगतो, कारण आता रमाने मला, साई अगदी आनंदाने परत म्हणतो की हे बघा रमाने अण्णा मला लग्नासाठी होकार दिला. आता म्हणतात की अण्णा, आणि परत आता अण्णांच्या लक्षात येतं की आता रमाने होकार दिला तो पण लग्नासाठी. आता हे ऐकून त्यांना इतका आनंद होतो आणि लगेच ते साईला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतो की साई अरे काय म्हणतोस. अण्णांना इतका आज आनंद झालेला असतो आणि त्याहूनही ह्या साईला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. अण्णा म्हणतात की अरे खरंच आय एम सो हॅप्पी, खरंच अरे रमाने तुला लग्नासाठी होकार दिला आणि तुम्हाला आत्ता हे सर्व सांगतो का मी विचारल्यानंतर, म्हणजे तू माझ्या विचारण्याची वाट पाहत होतात काय साई, अरे काय तू माणूस आहे की काय आहे हे आत्ता तुम्हाला सांगतोस का, काय आहेस रे तू. साई हसतो. साई म्हणतो की अण्णा हे बघा माझं चुकलं, मी तुम्हाला सांगणारच होतो. तर अण्णा विचारतात की कधी सांगणार होता. साई म्हणतो की अण्णा मला इतका आनंद झाला होता की ह्या आनंदाच्या झटक्यातून स्वतःला सावरणंच हे मला जमत नव्हतं, इतका आनंद मला झालेला होता. तेव्हा आता अण्णा म्हणतात की साई अरे मला खरंच कळते, जेव्हा माणसाला इतका आनंद होतो तेव्हा आता तो चेहऱ्यावरून इतका अगदी नकळत ओसंडून वाहत राहतो आणि तेव्हाच माणसाला सर्व काही कळते. तर इतका तुझ्या चेहऱ्यावरूनच ओळखलं होतं. आता साई म्हणतो की अण्णा तुम्ही अगदी बरोबर ओळखलत, इतका आनंद मला आज झाला होता, तो आनंद माझ्या मनात सुद्धा मावत नव्हता. तर आणि हे बघा अण्णा अहो आणखीन एक गोष्ट घडली, कारण माझ्या माईने रमासाठी साडी आणि चुडा पाठवलेला होता. त्यावर आता अण्णा म्हणतात की म्हणजे गोष्टी या थराला गेल्यात. तर साई म्हणतो की अण्णा हे बघा अगोदर ऐकून तर घ्या. तर साई म्हणतो की हे बघा अण्णा आज चक्क रमाने ती साडी नेसली होती आणि तो हिरवा चुडा सुद्धा अगदी आपल्या हातामध्ये घातला होता. त्यावर आता अण्णांना इतका आनंद होतो. अण्णा हसतात आणि म्हणतात की साई अरे हे सर्व तू. तेव्हा आता
अण्णा परत म्हणतात की म्हणजे हे बघ, अरे याचा अर्थ हा निर्णय घेऊन रमा मात्र खूप आनंदी आहे तर. आणि हे बघ, अरे हा सगळा जो काही निर्णय तिने घेतलेला आहे तर तो कुणाच्या दबावाखाली येऊन तर नाही ना घेतलेला. त्यावर आता लगेच साई सांगतो की हे बघा, मी आईच्या दबावाखाली आता हे सर्व रमाला विचारायला गेलो आणि रमा मात्र चटकन हो म्हणाल्यात. तेव्हा आता अण्णा हसतात. अण्णा म्हणतात की अरे आता तरी हे मात्र सगळं नक्की आहे ना की मागच्या वेळी सारखं. त्यावर आता साई म्हणतो की हो ना अण्णा, माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता की रमा मला हो म्हणाली म्हणून. आणि आज मात्र त्या साडी नेसून आल्या आणि तो हिरवा चुडा अगदी आपल्या हातामध्ये भरून आल्यात आणि त्यामुळे मात्र माझी 100% खात्री पटली की रमाचं माझ्यावरच प्रेम आहे म्हणून. त्यावर आता अण्णांना तर इतका आनंद झालेलाच असतो. अण्णा म्हणतात की अरे साई, ही गोष्ट फक्त सांगण्याची आणि विचारण्याची नाही तर आता ह्या अगदी वेळेचा आपण सेलिब्रेट करायलाच हवा. म्हणून आता अण्णा पुन्हा घट्ट असे मिठी साईला वारतात आणि खरंच मला सुद्धा खूप छान वाटलं. आणि हे बघ, आता अण्णा पुढे म्हणतात की रमाला जप तू साई. आता हसता हसता साईच्या डोळ्यामध्ये अगदी आनंद अश्रू येतात. तो रडत असतो. अण्णा म्हणतात की काय रे साई, का रडतोस? अरे इतकी गोड बातमी देताना तुझ्या डोळ्यामध्ये का बरं पाणी? आणि आता अण्णा हे साईला आता तेथे सोफ्यावर बसवतात आणि म्हणतात की अरे इतकी आनंदाची बातमी आहे, कशाला रडतोस? आणि हे बघ साई, माझा आशीर्वाद कायम सदैव तुमच्या पाठीशी आहे. तर मला पूर्ण कल्पना आहे की तू 7 वर्ष रमाची वाट पाहिली आणि कधीच तू तिला लग्नासाठी फोर्स नाही केला. इनफॅक्ट म्हणजे असं म्हणायचं की आता जेव्हा मी तुमच्या दोघांच्याही मागे लागलो होतो की लग्न करा आणि साई, मी तुला त्याबद्दल खूप सांगत होतो, पण तरी सुद्धा तुम्हाला असे म्हणायचे की अण्णा नाही, थांबा, तुम्ही इतकी घाई करू नका. आणि हे बघ साई, जर त्यावेळेस तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर रमाला पाठ दाखवून अगदी तिला सोडून निघून गेले असते तर. पण साई, तू तसे केले नाही. अगदी तू तिचं जे प्रेम आहे तो निभावत राहिला, अगदी तिच्यावर प्रेम करतच राहिला. त्यानंतर आता अक्षय हा एका टपरीवर रमाला घेऊन येतो. आता त्या बायका रमाला धरतात आणि आता तिच्या चेहऱ्यावर पाणी वगैरे शिंपडत असतात आणि तिला उठवतात की अगं उठ ना, ए बाळा उठ. आणि अक्षयला विचारतात की काय झालं, तिला चक्कर वगैरे आली का? ए बाळा उठ ना. आणि तेवढ्यात रमाला आता शुद्ध येते आणि ती बघते तर काही समोर अक्षय असतो. अक्षय तिला दिसतो आणि अक्षयने मात्र तिच्यासाठी चहा बिस्किट वगैरे घेतलेले असतात. रमा आता सारखी अक्षयकडे पाहत असते. त्या बायकांकडे पाहते तेव्हा ती बाई तिला पाणी प्यायला देते. रमा आता पाणी वगैरे पिते तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की अगं खा आणि नवऱ्याला सुद्धा भरव. बिचारा बघ ना, अगं किती घाबरला होता तुझी ही अशी अवस्था बघून. तेव्हा त्यातील दुसरी बाई म्हणते की अरे हे बघ, अरे तू तिच्याकडे पाहतोस, ती खात नाही, तू भरव बरं तिला. अरे ती सकाळपासून उपाशी असेल, पोटात काही नसेल म्हणून तिला चक्कर आली असेल तर. तेव्हा रमा आणि अक्षय फक्त एकमेकांकडे पाहत असतात. तर तेथील आता एक माणूस विचारतो, अरे हे दोघं तर एकमेकांशी काहीच कसं बोलत नसतील, दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालेले आहे की काय? तर त्यातील आता एक बाई म्हणते की अरे भांडण तर होतच राहतील, अगोदर पोट भरून खा बरं. तेव्हा आता त्यातील आता एक बाई म्हणते की चला, नवरा बायकोची भांडण आहे ते सोडवतील, आपलं मात्र चला बरं आपण निघूया. तेव्हा तो माणूस म्हणतो की ताई हे बघा, खाऊन घ्या काहीतरी. आणि आता ते त्या बायका आणि तो माणूस तिथून निघून जातात. तेव्हा अक्षय रमाला खुणावतो की खाऊन घे म्हणून आणि आपल्या हाताने तो चहाचा ग्लास आणि ती बिस्किटचा पुडा मात्र रमाला खायला देत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की मला नकोय. अक्षय म्हणतो की खाऊन घे, थोडंसं बरं वाटेल. रमा म्हणते की मला नकोय. तर अक्षय म्हणतो की अगं हे बघ, माझी जेव्हा शुगर लो होते तेव्हा तू कशी माझ्या मागे लागते की खाऊन घ्या खाऊन घ्या, तसं आज मी सुद्धा तुला तेच सांगतो, तू सुद्धा खाऊन घे. आणि एकतर सकाळपासून तू काही खाल्लेले नाही, पोटामध्ये अन्नाचं कण नाही, नाहीतर उगाच ऍसिडिटी वाढेल म्हणून तुझं डोकं दुखायला लागेल, आणखीन चिडचिड होईल, त्यापेक्षा मात्र तू खाऊन घे बरं. तेव्हा आता रमा तो चहा घेते आणि त्यात ते बिस्किट खाते. आता अक्षय तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि विचारतो की बरं वाटतं का? रमा मात्र आता त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा अक्षय मात्र रमाला विचारत असतो. रमा काही उत्तर देत नाही आणि बिस्किट वगैरे खात असते. तर आता अक्षय चहावाल्याला म्हणतो की हो काका, आता तिला बरं वाटतं बरं का? तेव्हा रमा चहा वगैरे पिऊन तो ग्लास तेथे ठेवते. अक्षय तिच्याकडे अजूनपर्यंत बघतच असतो. त्यानंतर आता इकडे साई अण्णांना म्हणतात की अण्णासाहेब, अक्षयचं रमावर खूप प्रेम आहे, तर कदाचित तेवढं प्रेम मात्र मी सुद्धा कदाचित कधीही करू शकणार नाही. आता अक्षय साई हे सर्व बोलत असताना अण्णा म्हणतात की ए साई, अरे काय बोलतोस? त्या अक्षयचं आता नाव सुद्धा काढू नकोस, कळले ना तुला आता हे सर्व? अरे ज्या माणसाने रमाला इतका त्रास दिलेला आहे तर तो माणूस माझ्या रमाच्या आयुष्यामध्ये मला नकोय. अरे मी फक्त आता आरोहीसाठी रमाला मात्र त्याच्याकडे जाण्याची परमिशन दिली. अरे त्या बिचारी आरोहीची यात सगळ्यात काय चूक आहे बरं? तिला तिच्या आईचं प्रेम आणि माया मिळायला नको का त्या बिचारीला?
अण्णा आता परत साईजवळ येतात आणि साईला म्हणतात की हे बघ साई, अरे जितकं प्रेम तू रमाला देऊ शकतो तितकं प्रेम मात्र या जगामध्ये रमावर कोणीच प्रेम अगदी करू शकत नाही. आणि हे बघ साई, अरे रमाच्या प्रेमामध्ये इतकी ताकद आहे तर रमा अगदी अक्षयला सहजपणे विसरू शकते, इतकी ताकद प्रेमात असते. जे तू तिच्यावर तितकं प्रेम करून आता रमाला सगळं काही विसरण्यासाठी भाग पाडू शकतो. अरे खरंच माझी रमा मनापासून खूप चांगली आहे आणि आता मात्र तिला प्रेमाची आणि आधाराची खूप गरज आहे. ते प्रेम फक्त आणि फक्त तूच तिला देऊ शकतो. अक्षय कधीही तिला हे प्रेम नाही देऊ शकत. आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे हे बघ आता साई, आता मला कोणतीही गडबड आणि घाई नकोय, त्यामुळे मात्र तुमच्या लग्नाच्या पूर्वी साखरपुड्याची तारीख आणि लग्नाचा मुहूर्त आजच्या आज मी बघायला सांगणार आहे. तर अरे पण हे बघ, हे लग्न म्हटल्यानंतर तुझ्याकडून सुद्धा कोणीतरी बोलणी वगैरे करायला यायला हवं की नाही. तो आता साई म्हणतो की हो येते, माय निघालेली आहे, ती आज येऊन पोहोचेलच. आता अण्णा म्हणतात की काय आज पोहोचेल तर, म्हणून अण्णांना आनंद होतो. अण्णा लगेच म्हणतात की हो आजच्या आजच आपण बोलणी करूयात आणि रमाला हे सर्व सांगून टाकूयात. तर साई लगेच खुश होतो. अण्णा पुढे म्हणतात की पण त्यासाठी अगोदर मात्र आपल्या दोघांच्या अपॉइंटमेंटची सगळे हे तारखा अगदी कॅन्सल करून टाक आणि लग्नाचे जे काही बोलणी वगैरे आहे ना आणि ते सर्व तयारी करायला लाग, हो की नाही साई. आणि चल आता अण्णा हे साईच्या हातामध्ये हात देऊन त्याला आता कॉंग्रॅच्युलेशन्स असं खुश होत म्हणतात. साई आणखीनच खुश होतो आणि अण्णा मात्र साईच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत विचारतात की सांगशील ना माझ्या रमाला हे सर्व आणि तिला समजून घेशील ना. तर आता साई मान डोलावतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमा ही अक्षयला म्हणते की तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. तर अक्षय म्हणतो की या त्रासाचं काय घेऊन बसली, त्यापेक्षा तर मी खूप जास्त त्रास अगोदर सहन केलेला आहे. तर आरोहीने जे काही शाळेत केलं त्यासाठी, त्यावर आता रमा म्हणते तिचं काही चुकलेलं नाही. त्यावर आता अक्षय म्हणतो की तिच्यामुळे मात्र तुला ह्या अशा 2 वेण्या घालाव्या लागल्यात. आरके मॅडमने अशा 2 वेण्या घातल्यात का. रमा विचारते की तुम्हाला आवडल्या नाहीत का. अगोदर तर त्या 2 वेण्या तुम्हाला खरंच खूप आवडत होत्या, म्हणूनच कधीही मी त्या बदलण्याचा प्रयत्न नाही केलेला. त्यानंतर आता तेथे माई घाईनेच येतात. माई मात्र रमाला भेटलेले असतात. आता मात्र रस्त्यातच मात्र आता माई ह्या अगदी रमाला भेटतात. तिचा हात धरून विचारतात की म्हणजे तू साई बरोबर लग्नाला तयार झाली का. आता हे ऐकून रमाला तर धक्काच बसतो आणि अक्षय सुद्धा आता हे सर्व ऐकत असतो. काय ऐकतेस, आणि मी तर अगदी तुझ्या आणि साईच्या लग्नासाठीच आलेले आहे. आता अक्षय बाजूला उभं राहून हे सर्व ऐकत असतो. मला मात्र खूप मोठा धक्का बसतो. रमा पाहतच असते. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.